श्री गजानन महात्म्य अध्याय 15वा। श्री गणेशाय नमः। जय जय व्यंकटेशा वासुदेवा, मनमोहना हे माधवा। शेषशयना केशवा, गोविंदा दामोदरा नमितो तुझ। करी पूर्ण मनोरथ, तुझी हाकीला अर्जुन रथ। अनाथांचा तू नाथ, सखा तुझी भाविकांचा। असे तुझ नमस्कार, ही नदी नमी पामर। जनकल्याणास्तव अवतार, अनंत रूपे नटलासी। भक्तवत्सला दयाघना, दावी सखया तव चरणा। नामी रंगवी ही रसना, कवनाते या गोड करी। टिळक बाल गंगाधर, राजकारणी अतिचतुर। कीर्ती जाहली दूरवर, स्वातंत्र्य संग्राम गाजविला। लोकमान्य नरकेसरी, जनतेचे हे पुढारी। शस्त्रलेखनी हीच खरी, इंग्रजांशी झुंजला। शिवजयंती उत्सवासी, टिळक आले अकोल्यासी। पाचारण केले गजाननासी, मंचकावरती बैसविले। खापर्डे दामले कोल्हटकर, विद्वान वक्ते असती थोर। जनसमूह लोटला अपार, भाग्य खचित त्या नगरीचे। कोणा वाटे गजानन, मध्येच गातील भजन। परी धरुनी ते मौन, सभे माझी ते बैसती। राष्ट्रोद्धार हाच खरा, करवी हाते गंगाधरा। भोगिले जाने कारागारा, स्वातंत्र्य लढ्या कारणे। पटवर्धन अप्पा साचे, राहणारे ते आळंदीचे। स्नेही तेच टिळकांचे, आले असती उत्सवासी। वऱ्हाड प्रांती अकोल्यासी, सभा झाली वैशाख मासी। अक्षय तृतीयेच्या दिवशी, सुयोग पर्वणीचा साधला। सभा यशस्वी झाली खरी, टिळक गेले कारागारी। टीकास्त्र सोडिले इंग्रजांवरी, शुद्ध भाव तो अंतरीचा। भूत भविष्य वर्तमान, जाणती हे गजानन। जन असती हे सामान्य, कर्तव्याची ना जाणतया। टिळक असता कारागारी, गजानन देती प्रसाद भाकरी। खापर्ड्यासी वदती जा सत्वरी, टिळका कारणे ती द्यावया। मुंबईस गेले कोल्हटकर, प्रसाद घेऊनी भाकर। टिळकन करीती अव्हेर, कृपा प्रसाद तो स्वीकारिला। मंडाल्याच्या तुरुंगात, गीता रहस्य लिहिला ग्रंथ। गजाननाचा वरदहस्त, शिरी खचितची राहिला। कोल्हापूरचे करवीर, गोविंद सुत श्रीधर। काळे उपनाव साचार, गरिबीतच ते वाढले। शिक्षण तेही जेमतेम, परिबुद्धी ती उत्तम। यशधंद्या माझी हा भ्रम, द्रव्यार्जनाची नच शक्यता। टोगो यामा दोघे जण, मित्र यांचे खचित जाण। सवे यांच्या विद्यार्जन, थोर गुण हा लाभला। नसे कुणाची ती मदत, घरी गरिबी अत्यंत। तयामनी हीच खंत, मित्र एक भंडाऱ्यासी। श्रीधराने पत्र टाकून, सविस्तर कळवी वर्तमान। मनात होते ते कथन, म्हणणेसी त्या निवेदिले। मनसे शिक्षक साचार, श्रीधरावरी प्रेम अपार। मजकूर वाचुनी करी विचार, मनी निर्धार तो करीतसे। ठरविती दोघे कोल्हापूर, शहर असे ते गुलजार। पत्रोपत्री व्यवहार, निश्चित तो जाहला। घ्यावे गजाननाचे दर्शन, शेगावी त्या जाऊन। रेल्वे मार्गावर ते जाण, भावना अंतरीची जाहली। सद्गुरु चरणी ज्यांचा भाव, पैल तिरा लावी नाव। स्टेशन ते शेगाव, गाठिले हो त्या दोघांनी। आले दोघे ते मठात, गजानना जोडिले हात। जाणीती सकल ते संत, आशीर्वच तयासी लाभला। विचार न करणे आता, शांत ठेवा आपल्या चित्ता। सुयश तया चिंतिता, कार्य सफल ते झाले। लौकिकास पात्र श्रीधर, ग्राम लाभे कोल्हापूर। संत साक्षात परमेश्वर, सुपंथ भक्तास दाविती। दर्शनाचा योग येता, उचित घडले तत्वता। दयाघन सिद्ध हस्ता, शिरी आपल्या ठेवा सदा। इति श्री गजानन महात्म्य पंचदशोऽध्यायः समाप्त। शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु।